बाबू तुला सांगतो मी, आंबे मी पाडतो, तू जमा करजो. हा, आणि घराकडे चटकन चालला तू माझ्या घरी नेऊन ठेवतो भाऊ. मग तिकडे गेल्यावर आपण वाटणी करू. नाही तर पैसे नाही का तू तुझ्या घरी मागच्या वेळेस पाळले आंबे आणि सगळे तुझ्या घरी गेला. मग तुझ्या घरी आल्यावर तुम्ही माहिती नाही मला वापस माझ्या आयुष्याचे. तुझं नाही म्हणलं का ते मागच्या वेळेस नेलं ना, ते आईने लोन तच केलं मग त्याचं, तर मग म्हणून ते तुला दिले नाही. यावेळेस नक्की देतो. इथंच वाटणी करू आपण, घरी काही नेऊ नाही. लसताना लोक मागतात एकाच भिकारतात, लोक लायतात. लसताना मागतात ना मला एक आंबा द्या, 2 आंबा आहे. नाही तर नाव सांगतो म्हणते त्याच्या वाळातून आणले, त्याच्या वाळातून ते नाव सांगतो म्हणते ते. तर मग इथंच आपण वाटणी करू आणि आपापल्या घरी घेऊन जाऊ. चालते? बरं मग कसं चालते? नाही तर लोक मागतात का? तसं करू मग, इथंच वाटणी करून घेऊ. चल मग पाड. मागितलं पाय ना बाबू बंट्या, कामाय मागं करू राहिला. जरा माणसं गिंचं पाय ना, येतील ना बाबा, अजून मारतील ना आपल्याला, कुणारतील ना आंबे तोड राहिले म्हणून. अरे हो पाहतो. कुठच्या मायबीन लेकरं आंबे म्हणजे सुचू देत नाही ना, पिकू देत नाहीत आंब्याले, कच्चेच पाडते वाटतेकड्या. कायच करावं आता, लय चुकव राही ना, राखणदार ठेवाच लागते वाटतेकडे बहुतेक. आता नाही म्हणता येत नाही लेकरायले. आले बापले, आले काय पयाले बोलते बाबा, याले जाऊ दे तिकडे, मी तर पाहतो बाबा कुठे गेलते आंबे. पाय काही डबल आता येईन, खाता येईन. आता तर पयाले बोलते बाबा, कडे खापते राहते का बाबा, हाती थापडलं की पया बाबा. अय बंट्या, हाय का कोणी पाय ना? बंट्याचा आवाज नेवराला गेलो कुठे अजून लेखाचा पायाला असेल बाबा आंबे घेऊन मग पाळलेले. खरे आंबे घेऊन राहिला नाही? तुला किती खेप सांगितलं वावरात दिसून टाकू जात जाऊ. पुढच्या वेळेस दिसला ना चांगला सोडून हाती दिन म्हटलं बाबू. काय पप्पा, आधीच तपेला वाटेकडे काल हरमान घोषला याले लेकरायनं रंगपंचमीच्या ना, आज मावर काढते काय अजून बावता. दादा मी काहीच नाही केलं ना दादा, ते बंट्याच मला घेऊन आलता. नाही तर मला काय माहित बाबा, त्याच्यापेक्षा उच्च म्हणून मी तोडत बसलो आंबे. तेच म्हणे चाल म्हणे त्याच्या वावरात घेऊन येऊन, लय मोठे आंबे लागलेत म्हणे. आता मी काय करू बा, माहितीच गलती नाही. थांब ना, संध्याकाळी येतून तुझ्या घरी तुझ्या आईला सांगतो ना बाबू काय गलती आहे नाही. मग सांगतो चांगलं खलबत्त्यात कुंटा लावतो तुले. दादा आईले नको सांगू, आईले नको सांगू रे दादा, लय मारते रे आई. मग नाही येतो मी संध्याकाळी. जाय तू चटकन जाय, तर जेवढे पण आंबे तोडले असेल ते चटकन काढ खिशातले. अरे मी फक्त गोटेच मारत जा, आंबे तर त्याच्या पैसे होते ते घेऊन पाहिला ना बाबा. नाही निघ चटकन इथून, निघ म्हण. कायच करावं आता, लेकरं तोडतेतच, किती काट्या लावल्या तरी काय आहे, गोट्यानं तर तोडताच येते. या वावरात एक आंबा, अजून तिकडे आहेत 2 आंबे. काय एखादा ठेवाच लागतं वाटते राखणदार. आता चलायला पुरते, त्या बुड्याला पाहायला पुरते म्हणून येते का काय. तर एरी काही काम करत नाही, घरी बसूनच पोकटचं तुकडे मोडल्यापेक्षा बरं नाही, राखणदारी तरी करीन बुटग. मस्त टेन्शन घ्यायचं नाही, आराम करायचा. काही कामं नाही, वावरातले सारे कामं झाले. मस्त उन्हाळ्याभर आराम करायचा, टेन्शन नाही. एक कूलर घेऊन यायला पुरते आता मस्त. अरे बापरे, बुडात एकदम रिलॅक्स बसेला मस्त. बिडी गिडी वळू राहिला गड्या, मजा आहे बुड्याची तर मावला बुड्याचा. मग अरे रंगीला आबाजी आहे का नाही घरी? हो आबाजी. अबे इथे जाऊ ना, बैर नाव ना, इतक्याच वर्षी काय बोंबलू राहिले. या पुढे या. अरे बोला पाटील, काय म्हणता? कस काय इकडे बा गरीबाच्या घरी? काही नाही, आलतो असंच, काम होत जरासं. झालं चहा पाणी झालं? अरे 12 वाजू राहिले ना दुपारची. जेवण झालं का विचारा ना बापा. तुम्ही म्हणता चहा पाणी झालं, जेवण झालं माय. च्या माय बिन, मी हिंडू राहिलो वावरात नाही इकडे जोगड्यावानी. तुमचं जेवण झालं म्हणता, मी तर नाश्त्यावरच होतो राजा सकाळच्या. बरं आहे बा. काय काम काय होतं तुम्हाला ते सांगा ना पहिले. काही नाही, आपला आंबा आहे ना, एका वावरात 2 आंबे आहेत आणि एक त्या धुऱ्यावरचा आंबा 3 आंबे आहेत. मस्त आंबे येले आहेत त्याले. कसं आहे, आपल्याला राखणदार पाहिजे होता. तर मी म्हटलं आता तुम्ही घरीच बसता, काय करता घरी, करता का तेवढं मग राखणदारी एवढा उन्हाळ्या? कोण मी? काराच्या पैन होत नाही आता लेकराय माग. लेकरं भरले त्रास देतात ना, तुम्हाला तर माहितच आहे आता. नाही ना, आपलं कंपाऊंड आहे ना, काही विषय नाही. फक्त वावरात माणूस पाहिजे. एक माणूस असला की लेकरं येतच नाही ना, काहीच टेन्शन नाही, ढोरं नाही, काही नाही. काय रोज काय देतात ते सांगा मग मला. रोज सांगा बा पहिले. हा तुम्ही सांगा ना रोज. आता मी काय सांगू, तुम्हीच सांगा. तुम्ही सांगा बा, रोजानं देता कसं उधळ्यात देता, आपल्याला कायचं चालते. आता पहा ना, मार्च महिन्यात होतच आला असं म्हणा. एप्रिल आणि मे 2 महिन्याचा सीझन आहे. आता कसं आहे, जूनमध्ये मग पाणीच लागते. त्याच्यानं पहा तुम्ही आता 2 महिन्याचे किती घेता. 3 आंबे आहेत आपले. मी काय म्हणतो, 5,000 रुपये आंबा देऊन द्या सरळ. 3 आंबे आहे, 15,000 उधळच घेतो मी. पायात बशीन, एक आंबा तोडू देत नाही तुमच्या याचा. नाही हो बाबाजी, 5,000 लय होईन ना राजा, एवढं नाही ना. हा काय राजा आता पाटील, तुमच्यासारख्यानं जर असं केलं तर मग आमच्या मजदूर लोकांना काय करावं. एवढे पैसे असून म्हणता राजा 5,000 मागं पुढे पाहू राहील तुम्ही. निवड चिकट आणा. बरं तुमचं नाही, माय नाही. 3,500 रुपये आंबा देतो मी सरळ. 2च महिने आहे, काही काम नाही तुम्हाला. मस्त बास टाकायचे, दिवसभर झोपाचंच काम आहे ना. रातच्यान थोडी ना राखण करावं लागते, दिवसाचंच काम आहे.
अरे नाही ना हो राजा, जमत नाही ना. ऊन किती तपते तुम्हाला काय माहिती आहे, कशा जावं लागतं त्या उन्हाळ्याच्या. चालले मोठे सांगू राहिले तुम्ही. मस्त झोपसान कुलरात घरी, आम्ही मराव जावेत नाही. बरं तुमचं नाही, माया नाही. 4,000 रुपये आंबा देतो, 12,000 रुपयात मोकळी करा. जाऊ द्या तिकडे, किचकिच करू नका आता तुम्ही पण. तुम्हाला तर माहीत आहे मी पैशाला मागं पुढं पाहत नाही. पण कसं आहे, 12,000 रुपये समजा 3 आंब्याचे. 4 1 4 4 2 8, हो 3 आंब्याचे बरोबर आहे. तर 4,000. तर ठीक आहे मग, कधीपासून जायचं सांगा मग. मी तर म्हणतो चला आताच वावरातून लेकरायला हाणून आणलो. आंबे तोडत जात लेकाचे. आता कसं आहे, मस्त कैऱ्या धरेला येता. पकल्यावर चांगला भाव येते. आंधीच तोडून टाकतील लेकरं, काय फायदा मग, घेणं ना देणं. आताच चला, तुम्ही घ्या तुमची बाजगीस, घ्या डब्बा घ्या आणि चला. आता लगेच? अरे थांबा ना, आजच्या दिवस. आता 12 वाजलेच. उद्यापासून जातो ना मस्त. 6 वाजतापासून सकाळचे संध्याकाळचे 6 वाजे लोक. टेन्शन वा घेऊ. उद्या सकाळी 6लाच जातो. अच्छा माय बीन, आता 12 वाजले. आता दुपारपासून काय वावरात राखण बसू मी. तर ते लेकरं येतील अजून तोडतील ना. काय एकच लेकरं आहेत गावात, नाही गावात तर निवड खांडच आहे. आता कायच करावं, पुढेल कसं म्हणा. अरे मी काय म्हणतो आबाजी, तुम्ही ऐका माय. चला ना, आजच चला ना. कसं आहे, ते लेकरं येते दुपारून, संध्याकाळून 4 वाजता येते. आता वावरात बसू का मी, सांगा तुम्ही मला. तर चला तुम्ही आजच. तुमची बाज एक परी मी घेतो. गाडी आणली आहे ना आपल्यापाशी, काही विषय नाही ना. बुलेट आहे ना. चला तुम्ही. असं म्हणता तर चला मग. दुकानावर जरासं एखादं बिंडल घेऊन दे मला बिड्याचं, आणि चला. आता बिड्या मला द्यायला लागते वाटते गड्या, कायच का. चला बरं, चला घ्या बाज, घ्या चला. पाणी गिनी आहे ना वावरात, का घ्या लागते घरून? नाही तर मेलो मग मी तिथं बिना पाण्याचं. आहे ना. आता तुम्हाला माहीत नाही का, आपल्या वावरातनी साऱ्या गावातल्यापेक्षा जास्ती आपल्या इरीलेच पाणी लागेल आहे ना. एकदम काळाशार पाणी आहे. मोटर आहे, बटन दाबलं की पाणी आहे राजा. तुम्ही निवड घरी शिकात्या करू राहिला. चला ना बरं लवकर. चला मग. हा काय आंबे आहेत का मस्त. गुच्छेच्या गुच्छे पकडेला आहे. 8 दिवसात मस्त मोठे होते. पण सध्या तर घ्यायलाच पाहिजे. 1 2 तरी घ्यायच लागेल. आता आलो इकडे तर किंवा हात झाले भरत नाही बाबा. आलो तर काही ना काही घेऊनच जा लागेल ना. फुकट खाऊ आहेच वाटते वावरात. मी रक्कट आहे आणते ना. बरं झालं पाटलाला दिसला नाही. पाटील गेला तिकडे कॅन भरून आणाल पाण्याची. याला देतोस एखादी बत्ती, देतोस काळी टाकतो या पाटकाळात नाही. कोण रे? आंबे घेता का रे फुकट्या? अरे बापरे, बुडकं कसं काय आलं इकडे? राखणदार बिखंदार आहे काय बाबा? अरे फुकट्या, इकडे काय करू राहिला? जिथं ना तिथं फुकटच पाहिजे तुले. अरे रंगिल्या, काय करू राहिला तू इकडे? भंटाला का इकडे तिकडे हिंडत राहते निवड. तू रे फुकट्या, तू तर निवड खायलाच पाहतं. जिकडे दिसलं तिकडे फुकट रावले का? आता ते काय आंबे घ्यायला काय रे चोराले चोट्ट्या वानाचे का? तुले काय करा लागते मला सांग. तुले करा काय लागते? तुझे आंबा आहे का तुझे वावर आहे? तुले काय करा लागते? मी आंबे घ्यायला येईन नाही तर आंब्याला पाहा येईन. तुला करा काय लागते? सांग का बाबू, मला काय करावं लागते? राखणदाराव म्हटलं मी. या आंब्यावर अजून त्या मोठे 2 आंबे आहेत ना त्याच्यावर, 3 आंब्यावर राखणदाराव म्हटलं मी या पाटलाच्या. तुला काय करावं लागते? तू जर दिसला ना बाबू डबल या 2 महिन्यात इथं, तंगडा तोडीन म्हटलं तू. सांगितलं का? अरे बापरे, राखणदार आहेस का तू? नाही नाही, म्या कुठे आंबे घेतले का? पाय बा, खिशे पाय, शेला पाय, सगळं पाय, टोपी पाय बावरची. आपण आंबे घेतलेच नाही. मी पाहू राहिलो होतो, आंब्याचं निरीक्षण करू राहिलो होतो. आजकाल म्हटलं आंबे लहान लय झाले ना. पहिले आंबे लय मोठे जात, ते निरीक्षण करू राहिलो होतो. वातावरणाचा फरक दिसला त्याच्यावर, समजलं तुले? सांगू का म्हटलं? तुझे निरीक्षणच काढीन म्हटलं मी. शिल्लकचं सांगू राहिला का? माहिती आहे ना किती फुकटा आहेस तू. आंबे घेऊन जात होता तू, मी जर नसतो आलो तर. काय ते निरीक्षण करू राहिलो म्हणतो का? सायंटिस्ट आहेस का तू? निरीक्षण करू राहिला का? लयच दिसते तुले. रातच्यानं सुतही जर पडेल असली आडवी तर तुला वाटते साप आहे का काय? आणि लयच दिसू राहिले आंब्याचं तू फुटके आले का? आधी कमी दिसतील का? मी काय म्हणतो, बस झाली ना बेइज्जती. एवढी नव्हती बेइज्जती करा लागत. नाही द्यायचे नको देऊ आंबे. आता तू एवढा जवळचा मित्र आहे तर काही वाटायला पाहिजे ना. राखणदार असं 4-5 आंबे द्यायला पाहिजे का? तो आम्हाला मित्राला पाहिजे, घरी मित्र लहानपणीचा द्यायला पाहिजे का नाही सांग मला. माया आंबा असता तर मी दिले असते. थांब, मी आता एखादा आंबा लावतो मावावर. त्याला जेव्हा मोठं होईन तेव्हा तुला आंबे देईन. चालला मोठा लेगा. हे बुडगं गायला आलं इथं देवराव, फुकट खाऊ लेकाचं. आंबे मागायला आलं काय त्याच्या मित्राले? अरे बोला आबाजी, कसं काय इकडे? कसं काय वावरात? कसं काय? अरे मी तुझ्याकडेच येऊ राहिलो होतो. म्हटलं कसं आहे आता आंबे गिंबे आहेत म्हटलं, तर काही काम आहे का म्हटलं बा राखणदारीचं, तेच विचारायला येऊ राहिलो तुझ्याकडे. बेजा पलटू माणूस आहे लेकाचं. पाराच्या किती नशीब खराब तुमचं. आताच या आबाजीला घरी गेलो आणि घेऊन आलो. त्याला बोली करायला पैशाची. उदळ्यात देऊन दिलं सरळ. तुम्हीच पा म्हटलं 2 महिने 3 आंबे आहे का नाही. आता तुमचं नशीबच नशीन. आता काय पहिले सांगायचं राजा तुम्ही. आता काय, जाऊ द्या. नशीन तर मग काही त्यात हरकत नाही. म्या खाल्लं का माझ्या मित्रानं खाल्लं काय, काही विषय नाही, जाऊ द्या. म्हटलं बा असेन तर आलतो, जाऊ द्या मग, काही विषय नाही. पुढच्या वेळेस ध्यान ठेवीन मी. आता राहतात आपले राखणदारीचे लय कामं राहतात. सांगेन तुम्हाला, नक्की सांगेन. हो चालते ना. आता येते मग. हे आंबा मस्त आला. ते 2 आंबे पण मस्त आले. ते तर जवळजवळ आहे, हे जरा दूर आहे म्हटलं.
तर पहा मग जमत असेल तर सांग जा मला उद्या परवा या एका आंब्यासाठी राखणदार. नाही ना आबाजी, जमत नाही ना ते. कसं आहे, तिन्ही आंबे देऊन दिले मी उदळतच, म्हणजे टोकमध्येच दिले. काही टेन्शनचं काम नाही म्हटलं बा. त्या आबाजीले पायत बसतील ते. आता कसं आहे मग त्याईले खराब वाटेल ना, त्याईले पहिले बोलेलं होतं तुम्हाला कसं. जाऊ दे मग काही असं हरकत नाही. बरं मी एक विचारत होतो, कालचा रंग निघालता का नाही ते? लयच लावला तर म्हणते बा लेकरांना रंग तुले. आता काय तुम्ही पण तेच धरून बसले, जाऊ द्या ना तिकडे. झाली ना रंगपंचमी, काय आता लावला त्यात काय एवढं. नाही मी विचारलं लवकर निघालता का, लय टाईम लागला होता असं, बाकी काही नाही. हो निघालता, लवकर निघालता, असा 5 मिनिटातच निघालता. लेकराला समजत नाही ना, अर्धा घंटा निघाला नाही पाहिजे होता, असा रंग आणायला पाहिजे होता. काय करा, जाऊ द्या आता. येतो मग मी आता, काही नाही म्हणतं काम तर मग येतो. हो या, काही नाराज नाही. लयच बंद आहे नाही बुडगं. आंबे घ्यायला आलतं मी, दिसलो म्हणून मग मुकं राहिलं. तुम्हाला म्हणे काम पाहिजे, काही पाहिजे नाही त्याला, आंबे घ्यायला आलते लेकाचं. हो माहीत आहे मला, आंबे गिंबे घ्यायलाच आले असतील म्हटलं, तसे काही येत नाहीत ते. जाऊ द्या बरं. तुमची कॅन, पाण्याची कॅन आणि बाज त्या दुसऱ्या नंबरच्या आंब्यापाशी आहे, तर मग तिथं चालले जा आता तुम्ही. हो येतो. आणि कसं आहे मग 4-5 वाजता जरा चहा आण जा बा बनवून. काही विषय नाही, चहा आणून दे तुम्ही. जा मग तुम्ही, करा आराम. ठीक आहे या मग.